आज काय बघायचंय? हां, तर आज आम्हाला बघायचंय हे की परफेक्ट आणि त्याच्या पुढचा शब्द आहे कंटिन्युअस टेन्सेस. पहिला काय होता? सिंपल. दुसरा काय? कंटिन्यू. तिसरा काय? परफेक्ट. आता चौथा काय? त्या पहिल्या दोन मधून हा तिसरा जन्माला आला. याच्यात कंटिन्यू पण आहे आणि परफेक्ट पण आहे. म्हणजे एखादी क्रिया ही पूर्ण पण झालेली दाखवत आहे आणि त्याच्यात कंटिन्युएशन पण आहे. मग आता पहिलं काम काय करायचं की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा कसा असतो, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा कसा असतो अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा कसा आहे. तर आजचं लेक्चर जर संपल्यानंतर तुम्हाला हे क्लिअर होईल या तिन्ही टेन्सेसमध्ये एक्झॅक्टली फरक काय, याची वाक्यरचना कशी असते, त्याच्यानंतर याचे नियम काय असतात आणि या वाक्यांचा अर्थ काय असतो आणि कोणत्या सिच्युएशनमध्ये अशा प्रकारची वाक्य आम्हाला लिहिताना किंवा बोलताना वापरायची. म्हणजे आम्हाला जर लिहिता आलं तर आम्हाला चांगलं बोलता येतं आणि ज्याला चांगलं बोलता येतं त्याला चांगलं लिहितासुद्धा येतं. हे लोक म्हणतात सर मला ते बोलता येतं पण लिहिता येत नाही आहे. सम पीपल से आय कॅन राईट बट आय कांट स्पीक. तुम्हाला कॉन्फिडन्स असला की सगळं येणार. मग आता परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये पहिला टेन्स कोणता घ्यायचा? प्रेझेंट. हां, काय झालं आता? आता अंडरस्टँड करा. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचं मराठीत नाव काय येईल? काय नाव येईल? चालू पूर्ण. हां, चालू पूर्ण वर्तमान काळ. हा चालू पण आहे आणि पूर्ण पण आहे. मग आता हा टेन्स आपण समजून घेताना आपल्या काय लक्षात पाहिजे? पहिलं जर इम्पॉर्टंट काम आपल्याला काय करायचे तर मला पुन्हा क्रियापदाचे तिन्ही रूपं समोर ठेवायचे. विदाउट अंडरस्टँडिंग 3 forms of verbs we cannot understand tenses and we cannot use tenses confidently. मग 3 फॉर्म कोणते कोणते आहेत? V1, V2, V3 याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. तरीसुद्धा कॉर्नरमध्ये आपण ते लिहू शकतो. V1 म्हणजे काय? समजा स्टडी. सेकंड फॉर्म स्टडीड आणि तिसरा स्टडीड. हे 3 काय आहेत? क्रियापदाचे रूप आहेत. कोणतंही क्रियापद जर घेतलं तर त्याचे 3 फॉर्म्स आपल्या लक्षात येतात. जसं की गो घेतल्यानंतर गो, वेंट आणि गॉन. सिंग घेतलं तर सिंग, सॅंग, संग 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 संग. सिंग, सॅंग, संग. हे कसं माहीत पाहिजे माहिती आहे का? हे जसं आपल्या गावाचं नाव काय ते हे सांगता येतं कॉन्फिडेंटली. आम्हाला आमचा तालुका कोणता आहे ते हे कसं पटकन सांगता येतं, याला कन्फ्युजन नाही आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे हे कसं पटकन सांगतात, याच्यात कन्फ्युजन नाही आहे. तर तुम्हाला मी सांगितलं की आपल्या शहराचा RTO नंबर काय आहे हे कसं पटकन सांगता येतं. असे आम्हाला क्रियापदाचे तिन्हीच्या तिन्ही रूपं माहीत असणं गरजेचं आहे आणि ते फार सोपं आहे. हे फक्त परत 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 वाचायचं आहे. तर मग हा एक विषय झाला. आता आम्हाला याचं स्ट्रक्चर लक्षात घ्यायचं. स्ट्रक्चर कशाचं? वाक्याचं स्ट्रक्चर काय? तर सब्जेक्ट आला बाबा परत. काय? सब्जेक्ट. कोण सब्जेक्ट आहे? जो क्रिया करतो तो. क्रिया करणारा, ॲक्शन घेणारा तो सब्जेक्ट आहे.
सब्जेक्ट नंतर एकतर हॅव किंवा हॅज, हॅव किंवा हॅज, प्लस इथं बीन येणार. परफेक्ट दाखवायचं ना, म्हणून बीन प्लस वर प्लस ING असं वाक्य. आता हे वाक्य कसं बनतं? सब्जेक्ट म्हणल्यानंतर आता आला राज, एक सब्जेक्ट घेतला आपण. आता राज कोणता पर्सन आहे? थर्ड पर्सन. आपल्याला माहिती आहे सब्जेक्ट कोणते कोणते आहेत. फर्स्ट पर्सन सब्जेक्ट आहेत, सेकंड पर्सन सब्जेक्ट आहेत आणि थर्ड पर्सन सब्जेक्ट आहेत. फर्स्ट पर्सनमध्ये काही एकवचनी आहेत तर काही अनेकवचनी आहेत. आता ते कसं येते लिहून घेतो मी असं. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. आता इथं सिंग्युलर घ्या आणि इथं घ्या प्लुरल. सिंग्युलर म्हणजे एकवचनी, प्लुरल म्हणजे अनेकवचनी. मग फर्स्ट पर्सन सिंग्युलर काय आहे? आय. आता फर्स्ट पर्सन प्लुरल काय आहे? तर वी. सेकंड पर्सन सिंग्युलर काय आहे? यू. व्हेरी गुड. आणि थर्ड पर्सन सिंग्युलर काय आहे? ही, शी, इट. आता यांचं प्लुरल काय? दे. याचं प्लुरल काय? यू, यूच. हे सगळे 7 काय आहेत? प्रोनाउन आहेत. प्रोनाउन आहेत. फर्स्ट पर्सन आय. आय म्हणजे कोण? मी. यू वी म्हणजे कोण? आम्ही. आम्ही, आम्ही. हां, वी, आपण, वी. यू, तू किंवा तुम्ही. ही म्हणजे कोण? कुणीतरी एक. याच्यावर चर्चा आपल्याला पहिली झालेली आहे. शी, ती एक व्यक्ती. इट, माणसं सोडून कुणी पण वापरात घ्या, त्याला काय म्हणायचं? इट. थर्ड पर्सन सिंग्युलर. आता दे प्लुरल. मग हे याच्यापैकी एक सब्जेक्ट येणार कधी पण. याच्यापैकीच एक सब्जेक्ट येणार. एकतर याच्यापैकी येणार किंवा याच्या जागेवर नावं येणार. आता मी घेतला राज. राज म्हणजे कोणता पर्सन आहे? राजला प्रोनाउन काय आहे? ही. म्हणजे राज काय झाला? थर्ड पर्सन सिंग्युलर. व्हेरी गुड. तर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर मग आता काय घ्यायचं आम्हाला? हॅज बीन. राज हॅज बीन. क्रियापदाला काय लावायचं आहे? ING. वर्ब कोणतं घेतलं? स्टडी. राज हॅज बीन स्टडिंग इंग्लिश. इंग्लिश इथपर्यंत हे वाक्य झालं. आता याचा अर्थ काय? राज इंग्रजी शिकत आहे. शिकत आहे म्हणजे काय? राजने इंग्रजी शिकायला सुरुवात केलेली आहे बऱ्याच वेळेपूर्वी, महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी. एका भूतकाळात कुठल्या तरी वेळेला त्याने इंग्लिश शिकायला सुरुवात केली आणि अजून पण त्याची इंग्रजी शिकण्याची क्रिया संपलेली नाही. अंडरस्टँड दिस. मग यूज काय? ॲक्शन स्टार्टेड इन द पास्ट अँड दॅट ॲक्शन इज स्टील गोईंग ऑन ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग. म्हणजे राज इंग्रजी शिकायला एका कुठल्या तरी पिरियडला त्याने सुरू केली आणि त्याची अजून पण चालू आहे क्रिया, ही संपलेली नाही आहे. आणि मग मराठी अर्थ काय होईल? राज इंग्रजी शिकत आलेला आहे. इज इट क्लिअर नाव? इज इट क्लिअर? आता सब्जेक्ट तसा आहे म्हणून आता सब्जेक्ट आय वापरला. आय. आय म्हणजे कोण? मी. मग मी असं म्हणेल
आयच्या नंतर आय जर सब्जेक्ट असेल तर घ्यायचं काय हॅव. मग त्यामुळं हॅव कुठं कुठं घ्यायचं आहे, इथं हॅव घ्या, आय हॅव, इथं हॅव घ्या, इथं हॅव घ्या, हे इकडं पण, इथं पण हॅव घ्या, हे 3 आले की हॅज घ्यायचं. हा चार्ट समोर पाहिजे. हे 3 आले की हॅज घ्यायचं आहे, बाकीचे असतील की हॅव. मग आयच्या समोर काय येईल, मग मला काय वाक्य येईल, आय हॅव बीन. बीनच्या शिवाय परफेक्ट कंटिन्यू होऊ शकत नाही. आय हॅव बीन स्टडिंग. इंग्लिश. आता मला काय म्हणायचं इथं, मी इंग्रजी शिकत आलेलो आहे. मैं अंग्रेजी सीखते आ चुका हूँ, हिंदी जर असेल तर. आता माझी इंग्रजी शिकायची प्रक्रिया कधी सुरू झाली, भूतकाळात. हे बोलणाऱ्याला माहिती क्रिया कधी सुरू झाली, ती क्रिया संपली का नाही. यस. मग जेव्हा मी असे वाक्य बनवतो की क्रिया पास्टला सुरू झाली आणि इट इज गोइंग ऑन, अशी कोणती क्रिया आहे आपली जी पास्टला सुरू झाली आणि अजून पण चालू आहे. अशा खूप सगळ्या क्रिया सिच्युएशनमध्ये. जर एखाद्या माणसाची आपण बऱ्याच वेळापासून वाट बघत आहोत तर आम्हाला काय म्हणायचं आहे, अरे आय हॅव बीन वेटिंग फॉर यू, आय हॅव बीन वेटिंग फॉर यू. आणि आय एम वेटिंग फॉर यू हा प्रेझेंट कंटिन्यू, म्हणजे आत्ता मी वाट बघतोय. पण मला हे सांगायचं आहे आय हॅव बीन वेटिंग फॉर यू, म्हणजे माझी वाट पाहण्याची क्रिया जी आहे ती बऱ्याच वेळापासून चालू आहे. आय हॅव बीन वेटिंग फॉर यू. आता असे वाक्य आहेत, आय हॅव बीन वेटिंग तुमची, तुम्हारे लिए, फॉर यू तुमच्यासाठी, फॉर यू सिन्स 7 AM. तुम्ही आम्हाला 7 वाजता बोलवलं आणि 7 वाजता मी आलो. 7 वाजेपासून मी तुमची वाट पाहत आहे, अजून पण तुमचा पत्ता नाही आहे. म्हणजे माझी वाट पाहण्याची क्रिया संपली का नाही आहे. सो इन दॅट सिनॅरिओ आय कॅन से आय हॅव बीन वेटिंग फॉर यू सिन्स 7 AM. आता हे राजनाव घेतलं, इथं आय घेतलं, इथं परत आय घेतलं. आता मला सब्जेक्ट बदलायचे आहेत. आता मला चिल्ड्रन म्हणायचे आहेत. चिल्ड्रन. आता चिल्ड्रन हे कोणता पर्सन आहे, बोला बोला बोला. चिल्ड्रन कोणता पर्सन आहे, पूर्ण सांगा, पूर्ण सांगा, पूर्ण सांगा. पण थर्ड पर्सन सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? चिल्ड्रनला प्रोनाऊन काय लावायचं, डोकं लावा ना. चिल्ड्रनला प्रोनाऊन काय लावायचं, सॉरी काय लावायचं चिल्ड्रनला प्रोनाऊन. चिल्ड्रन म्हणजे चिल्ड्रनचा अर्थ काय, मुलं. आणि मुलाला अर्थ काय, एक मुलगा असेल तर चाइल्ड. मग चिल्ड्रन म्हणजे काय, मुलं. मुलं एक असतात का दोन, अनेक. म्हणजे चिल्ड्रन जर असेल थर्ड पर्सन प्लुरल आहे, प्लुरल. नुसतं देच्या पुढं वापरता येते आम्हाला, पण असे नावं टाकले की वापरता येत नाही आहे. सो चिल्ड्रन हॅव. का, कारण चिल्ड्रन जे आहे हे थर्ड पर्सन प्लुरल आहे, म्हणजे अनेक वचनीय आहे. एकापेक्षा जास्त मुलांचा सहभाग आहे या क्रियेमध्ये. म्हणून आम्हाला चिल्ड्रन हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. काय अर्थ झाला, मुलं सकाळपासून खेळत आहेत. इथं क्रिया काय झाली, मुलांना खेळण्याची क्रिया
भूतकाळात दाखवते ॲक्शन स्टार्टेड इन द पास्ट अँड ॲक्शन इज स्टील गोईंग ऑन वेन वी आर स्पीकिंग और ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग. दिस सिच्युएशन याच्यात नमूद होते. कळलं का? हां, लोक नियम तोडत आलेत पहिल्यापासून. लोक, आता लोकांना काय म्हणायचे मला वाक्य काय? PEOPLE, पीपल. कसलं? कसं म्हणायचं? हां, हे पिओपल नाही होत, ह्याला काय म्हणायचं? पीपल. 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 हां, पीपल हॅव बीन. नियम तोडत आलेत. ब्रेक, तोडणे. BREAKING, ब्रेकिंग. काय? रूल्स. पीपल हॅव बीन ब्रेकिंग रूल्स. आता सिन्स, सुरुवातीपासूनच. सिन्स, बिगिनिंग. BGINNING, बिगिनिंग म्हणजे सुरुवातीपासून. लोक म्हणजे सगळेच का? नाही, मला काही लोक म्हणायचे. सम पीपल हॅव बीन ब्रेकिंग रूल्स सिन्स बिगिनिंग. कुठला? सिन्स पास्ट. हां, सिन्स बिगिनिंग. हां, सिन्स पास्ट. एक हां येऊ शकतं जेव्हा आपण म्हणतो एका आपल्याला माहिती आहे भूतकाळ काय सांगायचं आहे. आता हे वाक्यरचना कळाल्या. वाक्यरचना कळाल्या. कुठंतरी आम्हाला हॅज वापरताना दिसलं आहे, कुठंतरी हॅव वापरताना. इथंही हॅव घेतलं आहे, इथंही हॅव घेतलं आहे, इथंही हॅव घेतलं आहे. बरोबर आहे. आता हॅज कुठं आहे? हॅज कोणाला वापरायचं आहे? थर्ड. हां, थर्ड पर्सनला. काय? सिंग्युलरला. मग काय घ्यायचं अजून? सब्जेक्ट घ्या, एखादा सब्जेक्ट. ही घ्या, पण फक्त ही घेऊन चालणार नाही. आता आपल्याला नाऊन घ्यायचे. नाऊन. विराट कोहली हॅज बीन प्लेइंग क्रिकेट. विराट कोहलीने भूतकाळात क्रिकेट खेळायला सुरुवात केलं आहे आणि अजूनही तो रिटायर्ड झालेला नाही. अजून तो क्रिकेट खेळत आहे. मग कसं म्हणता येईल? हां, विराट कोहली हां हॅज बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स. आता आम्हाला माहिती आहे कधीपासून सिन्स म्हणून. लहानपणापासूनच खेळत आला आहे समजा म्हणायचं आहे आम्हाला. आता आम्हाला काय सांगायचं आहे हे आम्हाला माहिती आहे. मग सिन्स चाइल्डहुड हे वाक्य आले. आता अजून काही वाक्य बनवूया तिथं. घ्या. मी गेली 3 दिवसापासून प्रयत्न करत आहे. बेसिक हॅव बीन आलं म्हणजे वाक्य करेक्ट आलं. आय हॅव बीन. प्रयत्न करण्याला काय शब्द आहे? प्रयत्न. ट्राय. ट्राईंग फॉर लास्ट 3 days. फॉर लास्ट 3 days. मी 3 दिवसापासून प्रयत्न करतोय. आय हॅव बीन ट्राईंग फॉर लास्ट 3 days. आता माय फ्रेंड. माय फ्रेंड सब्जेक्ट कोणता आहे? माय फ्रेंड. माय फ्रेंड. माय फ्रेंडला याच्यापैकी कोणतं वापरायचं? माय फ्रेंडसाठी. माय फ्रेंड किती आहेत? 1. मग काय येईल माय फ्रेंड के लिए? हॅज. का? माय फ्रेंड काय येईल? हॅज बीन वर्किंग in the company for last
7 years. आता माझा मित्र त्या कंपनीमध्ये गेली 7 वर्ष काम करत आहे. 7 वर्षापासून काम करत आहे. 7 साल पहले उसने वो कंपनी में काम करना शुरू किया और अभी भी वो कंपनी में काम कर रहा है. तो एक्शन स्टार्टेड इन द पास्ट and action still going on when we are speaking or at the time of speaking. In this scenario we have to use present perfect continuous tenses. आता याच्यामध्ये काही डाऊट आहे का? काही डाऊट आहे? नाही? मग बघा, मी एका ठिकाणी सिन्स वापरताना दिसतो आहे आणि कुठंतरी मी फॉर वापरतोय, फॉर. तर याच्या नंतरचा जो डाऊट आम्हाला क्लिअर करायचा आहे की नेमकं सिन्स कुठं वापरायचं आणि नेमकं फॉर कुठं वापरायचं, याचं क्लिअर कट आम्हाला उत्तर माहीत पाहिजे की वेअर टू यूज सिन्स अँड वेअर टू यूज फॉर. कोण सांगेल? Since for particular point and for time period. बघा, सिन्स फॉर पर्टिक्युलर इयर आणि सुरुवात घटना सुरू झालेली वेळ, घटना सुरू झालेलं वर्ष, घटना सुरू झालेला दिवस, घटना सुरू झालेलं नाही प्लेस नाही ना, एक क्षण, तो क्षण कुठला तरी, ते मोमेंट असेल तर आम्हाला सुरू कधी झाली किंवा सुरू केव्हा झाली हे माहीत पाहिजे. आता तेव्हापासून जर क्रिया कंटिन्यू मला सांगायची असेल तर मी काय सांगेल? सिन्स. आता तेव्हापासून आतापर्यंतचा संपूर्ण कालखंड मला पकडायचा असेल तर मला फॉर वापरायचे. म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून पाऊस पडतो आहे. सो मला सांगायचं आहे इट हॅज बीन रेनिंग सिन्स 7 o'clock. सिन्स 7 o'clock. किंवा आम्हाला म्हणायचं आहे सकाळपासून पाऊस चालू रे इकडे. इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. मग आता मॉर्निंगपासून आतापर्यंत किती तास झाले मोजा? सकाळपासून आतापर्यंत 3.5-4. मग अजून पण पाऊस चालू आहे. हे उदाहरण आहे. इथं मरणाचं ऊन पडलं तर म्हणा पाऊस कुठं चालू आहे. हां, मग एवढा पिरियड आम्हाला पकडायचा आणि तिथं फॉर वापरायचं आहे. काय म्हणता येईल मग? इट हॅज बीन रेनिंग फॉर लास्ट 4 hours 6 hours 5 hours जे काय असेल ते. तर टाईम आणि पिरियड. आता आज कोण वार आहे? संडे. मी तुमची बुधवारपासून वाट बघतोय. आय हॅव बीन वेटिंग फॉर यू सिन्स बुधवार, सिन्स वेनसडे. आता वेनसडेचा म्हणजे वेनसडेला वाट बघायला सुरुवात केली. आता बुधवारपासून किती दिवस झाले? बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार किती झाले? आता फॉर वापरा. आय हॅव बीन वेटिंग फॉर यू फॉर लास्ट 5 days. आता 5 दिवसाचा काय टाकला आम्ही? पूर्ण ड्युरेशन कव्हर करून घेतलं. पूर्ण ड्युरेशन कव्हर करून घेतलं. बुधवार आणि बुधवारपासून ते संडेपर्यंत या सगळा जर पिरियड सांगायचा असेल तर आम्हाला फॉर वापरायचं. आणि फक्त बुधवार सांगायचा असेल तर आम्हाला सिन्स वापरायचं. हा झाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यात काय बघितलं आपण? वाक्याचं स्ट्रक्चर. दुसरं, याचे वाक्य कसे बनतात ते. तिसरं, हे वाक्य नेमके कोणत्या सिच्युएशनमध्ये वापरायचे ते.
आणि याच्यात चुका होतात सिन्स आणि फॉरमधल्या. हा झाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे साधे सिंपल वाक्य. आता याच्यात जर निगेटिव्ह वाक्य करायचे असतील तर इथं हॅव आय हॅव नॉट बीन. मग काय येईल? हॅव आणि बीनच्या मध्ये नॉट येईल. अरे बाबा मी कालपासून वाट बघत नाही आहे, मी वर्ष झालं वाट बघतोय. आय हॅव नॉट बीन वेटिंग सिन्स यस्टरडे, आय हॅव बीन वेटिंग फॉर अ इयर. इज इट क्लिअर? अरे बाबा मी 5वीपासून इंग्रजी शिकत नाही आहे. आय हॅव नॉट बीन लर्निंग इंग्लिश सिन्स 5th स्टँडर्ड, आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश सिन्स चाइल्डहूड. म्हणजे काय होतंय, काय होत नाही. का हो तुम्ही सकाळपासून वाट बघताय का? हॅव यू बीन वेटिंग सिन्स मॉर्निंग? नाही, आता तासभर झालं वाट बघतोय. नो, आय हॅव बीन वेटिंग फॉर लास्ट 1 hour. जे काय असेल तर याच्यात काय डाऊट आहे विचारा. हा एक पर्टिक्युलर पिरियड असेल तर फॉर वापरायचं आणि तसं असेल तर सिन्स वापरायचं. सिन्स वापरायचं. तसं असेल तर सिन्स वापरायचं. फॉर आणि सिन्स. आता फॉर म्हणजे काय? तो पिरियड कोणता? घटना सुरू झाल्यापासून ते आता बोलत असताना पर्यंतचा नेमका किती कालखंड झाला. म्हणजे तो निश्चित असला पाहिजे. हां, तो निश्चित म्हणजे या वाक्यांमध्ये एक सिन्स वापरलं जातं. याचा मराठी अर्थ आहे पासून. एखाद्या वेळेपासून. मग काय येईल? राज हॅज बीन प्रिपेरिंग फॉर. आता इथं MPSC. Raj has been preparing for MPSC since 2015. वाक्याचा अर्थ काय? राज 2015 पासून MPSCची तयारी करत आहे. आणि जर मी फक्त प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये वाक्य वापरलं तर राज इज प्रिपेरिंग फॉर MPSC. इथं हे सांगता येत नाही. आता राजनं MPSCची तयारी करायला सुरुवात कधी केली? 15ला. संपली का अजून? नाही. मग सिन्स 2015 पासून. कळतंय? आता 2015 पासून हे सांगितलं आणि फॉर हे ते ड्युरेशन घ्यायचं पूर्ण. हे पूर्ण ड्युरेशन घ्यायचं. तो पूर्ण ड्युरेशनचा पिरियड घ्यायचा पूर्ण. हां, कसं घ्यायचं ड्युरेशन? काय वाक्य येईल? राज has been. Very good. Has been. PREPARING. Preparing for MPSC. आता इथपर्यंत क्लिअर झालं? फॉर MPSC. हां, आता किती वर्ष झालं? हां, फॉर 10 years. लास्ट म्हणा. लास्ट म्हणजे गेली. गेली 10 वर्ष म्हणायचं असेल तर लास्ट. आणि फक्त 10 वर्ष म्हणायचं असेल तर फॉर 10 years. काही नाही, ही MPSCसाठी आहे ना. आणि हे आपल्या ड्युरेशनसाठी. हां,
त्याच्यामुळे हे 2 फॉरचं काय असेल, किती बी फॉर येतील, असं काही प्रॉब्लेम नाही. इज इट क्लिअर नाव? तुम्हाला फॉर आणि सिन्स समजलं? बस. सिन्स आणि फॉरचं पण क्लिअर केलं आपण. आता काय? आता काय? आता हॅव पण आलं, हॅज पण आलं, बीन पण आलं, सगळं बनलं. आता काय? आता आम्ही फक्त साधे वाक्य बनवले होते. वाक्याचे प्रकार किती आहेत पुन्हा? 4, 5. जनरली 5 प्रकारचे वाक्य बनवले जातात. मग आता आम्हाला इन्फॉर्मेशन जर द्यायची असेल तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस, आणि विचारायचे असेल तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. मग तू इथं का बसलाय? एखादा माणूस आहे, तुम्ही गेलात आणि ते सकाळपासून तिथं बसलेला आहे. बघा आता सिच्युएशन समजून घ्या. एखादा माणूस तो एखाद्या ठिकाणी सकाळपासून बसलाय, तुम्ही एकदा बघितलं, 2दा बघितलं, मग तुम्हाला राहवलं नाही आणि तुम्ही त्याला विचारले, का हो तुम्ही सकाळपासून इथं का बसलेत? काय वाक्येल? काला काय वाक्येल? वाय. वाय हॅव. क्वेश्चन आहे ना. वाय हॅव यू बीन? वाय हॅव यू बीन सिटिंग हिअर? कुठं? सिटिंग हिअर. सिन्स मॉर्निंग. आणि प्रश्नचिन्ह येईल आणि अर्थ काय होईल? तुम्ही सकाळपासून इथं का बसलाय? हां, आपण पुढच्याला विचारतो, का हो तुम्ही या कंपनीमध्ये किती वर्षापासून काम करत आहात? किती वर्षापासून? हां, हाऊ मेनी इयर्स. हां, किंवा हाऊ लॉंग. हाऊ लॉंगनं वाक्य सुरू करायचं. हाऊ 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 लॉंग हॅव यू बीन वर्किंग हिअर? हाऊ लॉंग हॅव यू बीन वर्किंग हिअर म्हणजे काय? तुम्ही किती दिवसापासून काम करताय इथं, किंवा कधीपासून काम करताय? कधीपासून, हाऊ लॉंग. हे वाक्य आम्हाला बनवता आले पाहिजे. तर इन्फॉर्मेशन देने के लिए जो सेंटेंसेस है तो हम बनाते हैं, लेकिन जब क्वेश्चन पूछना है तो ऐसे सेंटेंसेस यूज होते हैं. एवढं आमचं स्ट्रक्चर लक्षात आलं पाहिजे. वेन वी हॅव टू यूज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, अशा प्रकारचे वाक्य म्हणजे अशा प्रकारचे शब्द सुरुवातीला येतील, कारण सब्जेक्ट इथे सुरुवातीला येणारच नाही आहे. सब्जेक्ट कुठं आला? इथं नंतर आला. बस. एनी डाऊट इन दिस? एनी डाऊट इन दिस? मग प्रेझेंट परफेक्टचं वाक्य कोण सांगेल? म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य कोण सांगेल? कोणाला सांगता येईल? कसं सांगता येईल? असा आता म्हणा की मी 2010 पासून इथं राहत आहे. लिव्हिंग हिअर सिन्स 2010. आणि आता म्हणा मी गेली 15 वर्षे इथं राहत आहे. फॉर लास्ट 10 इयर्स. जमलं की नाही? आता फॉर आणि सिन्स. बऱ्याचशा वेळेला अशा प्रकारचे प्रश्नपत्रिकेत पण बरेचसे असे कन्फ्युजिंग प्रश्न विचारले जातात. याचंही तुम्हाला उत्तर दिलं. आणि वेन वी हॅव टू यूज सेंटेन्सेस, वेन यू हॅव टू राईट सेंटेन्सेस, दिस इज द मेन थिंग विच यू शुड नॉट फॉरगेट ॲज फार ॲज सेंटेन्सेस आर कन्सर्न. त्याच्यात काय डाऊट आहे?
आता काय घ्यायचं पुढं? आता कम्पॅरिझनमध्ये पुढं चालू आहे ना पास्ट, तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स संपला. आता पुढे काय घ्यायचं आहे? पास्ट. काय पास्ट? आता इथं स्ट्रक्चर बदल हे लक्षात घ्यायचं आम्हाला. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता हे लिहा. आता इथे पास्ट भूतकाळ परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि अर्थ काय काय झालं? हां आणि चालू पूर्ण चालू पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण चालू भूतकाळ. हां, कधी लोक चालू पूर्ण म्हणतात, काही पूर्ण चालू म्हणतात. तर आपण लक्षात घ्यायचं हा पूर्ण चालू आहे, मग हा भूतकाळ आहे. आता हा पण तुमच्या लक्षात आलं असेल की याच्यात पण क्रिया पूर्ण पण आहे आणि चालू पण आहे. पण आता मुख्य फरक आहे, या काळात क्रिया बोलताना चालू नाही आहे. परफेक्टमध्ये बोलताना चालू आहे, इथं बोलताना चालू नाही आहे. इथं तुम्हाला काय सांगायचं नंतर सांगतो. पहिलं काय? स्ट्रक्चर. कसं वाक्य बनल? पुन्हा सब्जेक्ट, पुन्हा सब्जेक्ट. आता कोणताही सब्जेक्ट यांच्यापैकी आला तरी सगळ्यांसाठी हॅडच वापरायचं आहे. हा नियम आहे, हे सोपं आहे. हॅड. आय हॅड, वी हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, दे हॅड, इट हॅड, हॅडच येणार. आता सब्जेक्ट प्लस हॅड प्लस म्हणजे हॅड बीन घेतो आपण आहे ना, प्लस वर्ब प्लस ING. आता मला हे सांगायचं आहे की क्रिया जी आहे हा गोविंदनं सुरू केली. गोविंद. आता गोविंद हॅड बीन. आता प्रिपरेशन चालू घ्यायचं आपल्याला. PREPARING प्रिपेरिंग फॉर. घ्या फॉर घ्या MPSC. गोविंद हॅड बीन प्रिपेरिंग फॉर MPSC. सिन्स. आता अर्थ सांगा. आता इथं गोविंदरावांनी MPSCला शुभारंभ केला 2015ला आणि मग नंतर गोविंदराव म्हणले हे आपलं काय काम नाही आहे. गोविंदराव थकले आणि गोविंदराव म्हणले आता आपल्याला डायरेक्ट शेती करायची. आपल्याला काय करायचं? डायरेक्ट शेती करायची. आता इथं गोविंद प्रिपरेशन करायला सुरुवात केली 2015ला. आता बऱ्याच दिवस गोविंदराव मेसवर जेवले, हॉस्टेलवर राहिले, गरम पाण्यानं आंघोळ केली, रीडिंग लावली आणि मग गोविंदरावच्या लक्षात आलं हे आपलं काही काम नाही. इथं MPSCचं प्रिपरेशन करण्याची सुरुवात झाली 2015ला. ही काही काळ ही क्रिया कंटिन्यू राहिली आणि ही क्रिया आता कंटिन्यू नाही आहे, ही ब्रेक झाली. इन दिस सिच्युएशन वी हॅव टू यूज पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. इज इट क्लिअर? हां. आता मला दुसरं वाक्य सांगायचं आहे. आय हॅड बीन वेटिंग फॉर यू
for 3 hours. इथं मला सांगायचं आहे आय हॅड बीन वेटिंग फॉर यू फॉर 3 hours. वाक्याचा अर्थ आहे मी तुमची 3 तास वाट बघितली, तुम्ही काही आले नाही आणि मग मी माझा, म्हणजे आपल्याला कोणीतरी सांगितलं की तुम्ही सकाळी 8 वाजता या, आम्ही बरोबर 8ला आलो, आम्ही बरोबर 8ला आलो ना आम्ही 8ला. काय केलं 8ला येऊन? पाणी पिऊन वाट बघायला सुरुवात केली. आणि मग साहेब आम्हाला वाटलं 9ला येतील, पुन्हा वाटलं 10ला येतील, पुन्हा वाटलं 11ला येतील. ते आले नाही. आम्ही फोन लावला, फोन आला बंद. आणि मग आम्ही निघून गेलो. निघून गेल्यानंतर अर्ध्या तासानंतर त्यांचा फोन आला, कुठे आहेत? मला जरा काही कारणास्तव येणं शक्य नव्हतं. आता तिथं मला सांगायचं आहे, अहो मी 3 तास वाट बघितली तुमची. म्हणजे मी तुमची 3 तास वाट बघत होतो. मी 8ला वाट बघायला सुरुवात केली, 11पर्यंत वाट बघण्याची क्रिया कंटिन्यू राहिली, चालू होती. 11ला वाट बघायची क्रिया खलास, एंड. आणि मी ती ॲक्शन सांगतोय, आय हॅड बीन वेटिंग फॉर यू फॉर 3 hours. 3 तास वाट बघत होतो, तुमचा पत्ता दिसला नाही, अंदाजही वाटला नाही, आणि मग मी ते सोडलं. मग एखादी क्रिया भूतकाळामध्ये सुरू होऊन भूतकाळातच बराच वेळ कंटिन्यू राहून जेव्हा भूतकाळातच संपलेली असते, या सिच्युएशनला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणून आम्हाला वाक्य वापरायची असतात. सिन्स आणि फॉर हे असंच राहील, त्याचा काही विषय नाही आहे. त्यामुळं वेअर टू यूज पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अँड वेअर टू यूज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा मेजर डिफरन्स वी हॅव अंडरस्टूड. काय डाऊट आहे आता याच्यात? काय डाऊट आहे? कळालं? आता वाक्य बनवता येतील, पण सिच्युएशन समजून घ्या. प्रेझेंट असेल तर क्रिया बोलताना चालू आहे, क्रिया भूतकाळात सुरू झाली आणि अजूनही चालू आहे. इथं क्रिया भूतकाळात सुरू झाली, भूतकाळात कंटिन्यू राहिली, संपले, कंटिन्यू राहून संपली. हां, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. भूतकाळात कंटिन्यू राहिली. मी त्यांना 2005ला पैसे दिले 1000 रुपये. मग मी 4-5 वर्षे वाट बघितली देतील म्हणून, आणि मी पुन्हा वाट बघायचा विषय सोडून दिला. काय म्हणता येईल मग? हां, आय हॅड बीन डिमांडिंग मनी फॉर 5 years. याच्यानंतर त्यांनी ठरवलं द्यायचे नाही आणि मी ठरवलं मागायचे नाही. इज इट क्लिअर ना? येस. So action started in the past, action was continue in the past, and action ended in the past. काल 5 तास पाऊस पडत होता. It had been raining. मग काल 5 तासापूर्वी पाऊस पडायला सुरुवात झाली. बराच वेळ 5 तासासाठी पाऊस पडत राहिला आणि 5 तासानंतर पाऊस बंद झाला. इफ आय हॅव टू से दिस सिच्युएशन देन पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शुड बी यूज्ड. इथंच बऱ्याचशा मिस्टेक होतात. कधीकधी वाक्य बनवता येतात, पण वाक्यचा अर्थ लक्षात घेऊन वापरता येत नाहीत. वाक्य बनवता येणं वेगळं आणि वाक्य बनवून वापरणं वेगळं. आम्हाला वापरायचेत. का वापरायचेत? कारण फक्त ज्ञान हे सपोर्ट करत नाही आहे. म्हणून असं म्हणतात ना की शिक्षणाने फक्त ज्ञान मिळतं, ज्ञान, आणि प्रशिक्षणाने कौशल्य डेव्हलप होतात.
आम्हाला इंग्रजी भाषा शिकण्याचं नाही आहे, भाषा बोलण्याचं कौशल्य डेव्हलप करायचं आहे. वी हॅव टू यूज इंग्लिश ॲज अ कम्युनिकेटिव्ह लँग्वेज. बोलायची आम्हाला, लिहायची न बघता. प्रश्नाची उत्तरं लिहा, रिकाम्या जागा भरा, हॅव काढून हॅज टाका, आयडेंटिफाय द टेन्सेस, अंडरलाईन द वर्ब फॉर्म. हे परीक्षेसाठी जमेल, पण बोलता येण्यासाठी आम्हाला परफेक्ट गॅरंटी के साथ हे असंच आहे आणि असंच असतंय हे माहीत असल्याशिवाय आम्ही वापरू शकत नाहीत. इज इट क्लिअर नाव? इज इट क्लिअर? सेम. आता फक्त हॅड वापरायचं आहे म्हणून आणि वेगळे वेगळे वाक्य लक्षात घेऊयात आपण आता, है ना? गुड. आता कायमस्वरूपी इथं कन्फ्युजन हे होतं की मी फक्त कंटिन्यू आणि परफेक्ट कंटिन्यू कसे वापरायचे. आय वॉज वेटिंग फॉर यू. आता आय वॉज वेटिंग फॉर यू याच्यामध्ये भूतकाळात क्रिया चालू दिसते फक्त. भूतकाळात क्रिया चालू दिसते, पण भूतकाळातला पूर्ण ड्युरेशन कव्हर होत नाही. हां, कव्हर होत नाही. मी बोलताना क्रिया चालू होती, म्हणजे मी काल जेव्हा आलो ना तेव्हा ते अभ्यास करत होतं. वेन आय केम ही वॉज स्टडिंग. क्रिया एका विशिष्ट वेळेला चालू होती. हाऊ लॉंग द ॲक्टिव्हिटी वॉज गोईंग ऑन इज नॉट मेन्शन इन दॅट सिनॅरिओ. तर म्हणजे मुळातच पास परफेक्ट कंटिन्युअस हे बारीक बारीक मायक्रो डिफरन्स आहे ह्या टेन्सेसमधला. दॅट्स व्हॉट आय सेड, मायक्रो डिफरन्स आहे. म्हणून तर परफेक्ट टेन्सेस वापरता येत नाहीत सगळ्यांना, कारण दोन्ही पण आहे याच्यात, कंटिन्यू पण आहे आणि परफेक्ट पण. व्हेरी गुड क्वेश्चन. मग वेगळे वेगळे प्रश्न आपण वेगळे वेगळे वाक्य वापरून दाखवा मला आता पास कंटिन्युअस, पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. मी 2 तास टी व्ही बघत होतो. हां, आता कधी कधी गरज नाही. हे बघा, कधी कधी ना गरज नसते की सिन्स आणि फॉरच वापरावं. फार महत्त्वाचा मुद्दा मला आठवला आहे. कधी कधी न्यूजपेपरमध्ये तुम्ही जर पेपर वाचत असाल तर कधी कधी सिन्सच नसतं, कधी फॉरही नसतं. पोलीस गुन्ह्याचा तपास करत आहेत, अजून चोरं सापडलेली नाही आहेत. हां, गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि तपास सुरूच राहणार. हां, आणि चोरं मजा करणार आणि तपास बी मजा करणार. हां, तर दे हॅव बीन इन्व्हेस्टिगेटिंग, है ना. पोलीस हॅव बीन इन्व्हेस्टिगेटिंग द केस. केसचा तपास चालू आहे, तपासाला सुरुवात झाली आणि तपास अजून तसाच चालू आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तपास बराच चालू होता. हॅड बीन, तपासाला सुरुवात झाली होती, तपास सुरू झालता, कंटिन्यू राहिला होता. मग नंतर तपास करणारे वैतागून गेले आणि तपास करणं सुटलं. तर कधी कधी आय हॅड बीन, आय हॅव बीन, तर सिन्स आणि फॉर नसतानासुद्धा वाक्य बनतात. क्लिअर? हां, मी वाट बघत होतो. आय हॅड बीन, मी वाट बघत आहे. आय हॅव बीन. कुणीतरी अभ्यास, व्हॉट इज युअर नेम? वेदांत हॅज बीन कमिंग टू द क्लास. वेदांतने क्लासला यायला सुरुवात केली आणि अजूनही येतो आहे, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. वेदांतचा मित्र 1 वर्षापासून क्लासला येत होता, त्याला इंग्लिश आली आणि आता त्याने येणं बंद केलं. कसं काय तुला चांगली भाषा येते? ते म्हणणार, अरे आय हॅड बीन गोईंग टू युअर टेक्स्ट. मी तिथं जात होतो ना, काय घरच्या घरी आली का? मग दिस इज हाऊ एक्सप्लेनेशन इज ऑल अबाउट. इज इट क्लिअर? हे दोघातला अर्थ. मग वेगळ्या वेगळ्या
वाक्याच्या माध्यमातून हा टेन्स एक्सप्लेन केला जातो. मुळात स्ट्रक्चर, वाक्य आणि सिच्युएशन. आमचं घोडं पेंड खातं आहे फक्त सिच्युएशनमध्ये. कधी कधी वाक्य बनवता येतात पण सिच्युएशनली वापरता येत नाहीत. आणि मला असं वाटतं की दिस मच इज इनफ नाव. आता चला पुढं. काय फ्युचर, परफेक्ट आणि कंटिन्यू. हां, फ्युचर, परफेक्ट, कंटिन्युअस. हां, आणि टेन्स. टेन्स म्हणजे काय? काळ. मग याचं मराठी नाव काय होईल? बोला ना तुम्ही. चालू किंवा पूर्ण चालू. काय? हां, कोण स्ट्रक्चर सांगल? स्ट्रक्चर सांगायचं. लावा लॉजिक. आता इथलं हॅड जाणार निघून. गुड. हां, विल हॅव. व्हेरी गुड. काय येईल? सब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस जे काय असेल ते पुढचं रिमेनिंग सेंटेन्स वापरूयात. विल हॅव बीन. आता इथं कोणतंही सब्जेक्ट आला किंवा कोणतंही नाव आलं तर काय येईल? विल हॅवच. कारण विल असल्यामुळे हॅव राहणार आहे, तर विल हॅव आहे. आता याचं एक्झाम्पल कसं होईल? I will have been driving. So, don't call me till evening. आता मी काय वाक्य कसं जरा थोडंसं मोठं बनवलं आपण. आय विल हॅव बीन ड्रायव्हिंग. सो डोंट कॉल मी टिल इव्हनिंग. इथं माझी गाडी चालवण्याची क्रिया भविष्यकाळात सुरू होईल आणि ती बराच वेळ चालू असणार आहे. कारण मला माहिती आहे की गाडी चालवायला सुरुवात केल्यानंतर मी किती वेळ गाडी चालवत असणार आहे ते. म्हणून त्या वेळेला मला फोन करू नये, मी फोन उचलू शकणार नाही. मग काय मराठीत अर्थ काय होईल? मी गाडी चालवत असेल किंवा चालवत आलेलो असेल. मराठीमध्ये बऱ्याच वेळेला होतं तसं. त्या प्रत्येकाच्या आपल्या त्याला रिजनल डायलेक्ट्सनुसार कधी कधी अर्थ नाही लागत. बट आम्हाला सिच्युएशन समजून घ्यायची की ॲक्शन विल बी स्टार्टेड इन द फ्युचर, इट विल गो ऑन इन द फ्युचर अँड इट विल बी फिनिश्ड इन द फ्युचर. इकडे क्रिया भविष्यात सुरू होऊन भविष्यात चालू होऊन भविष्यात संपणार आहे. आय विल हॅव बीन ड्रायव्हिंग. मी
गाडी चालवत आलेलो असेल म्हणून मला संध्याकाळपर्यंत फोन करू नका. क्रिया सुरू कधी झाली? होणार आहे. कंटिन्यू कधी राहणार आहे? भविष्यात. मग समजा उद्या मी एखादी क्रिया, आता माझे उद्या समजा लेक्चर आहे, तर मी काय करेल, लेक्चर सुरू करेल, ते लेक्चर बराच वेळ भविष्यात कंटिन्यू राहील आणि मग त्याच्यानंतर ते लेक्चर संपून जाईल. इन दॅट सिच्युएशन वी हॅव टू यूज फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. we will have been enjoying our trip आत्ताच सांगतोय आम्ही की आम्ही ट्रिपला जाणार आहोत आणि त्या ठिकाणी एन्जॉय करत असणार आहोत आणि मग ते नंतरचं. तर वी विल हॅव बीन एन्जॉईंग आवर ट्रिप. आम्ही आमची ट्रिप एन्जॉय करत असू. असू इन फ्युचर दिस. आता उद्या जर एखाद्याची मॅच चालू असेल तर अरे मी उद्या मॅच पाहत आलो असेल. आय विल हॅव बीन वॉचिंग मॅच. आय विल हॅव बीन गोईंग ओव्हर देअर. वी विल हॅव बीन स्टडिंग. तर अशा प्रकारचे टेन्सेस बनतात. आता सगळेच टेन्सेस काही रेअरली वापरले म्हणजे जास्त प्रमाणात वापरले जात नाहीत. कधीकधी ह्या टेन्सेसची एक सिच्युएशन लक्षात घ्यायची की फार क्वचित हा टेन्स वापरला जातो, फार क्वचित. त्यामुळं बरेचसे स्पोकनवाले कम्युनिकेशनवाले शक्यतो हा टेन्स वापरताना दिसत नाहीत. बट इट इज देअर, इट इज यूज्ड, मेनी पीपल यूज इट, इट इज रिटन इन दी. आता कल्पकतेवर जर एखादी क्रिया करायची असेल किंवा एखाद्याची कल्पना तशी असेल तर तशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये हे वाक्य वापरले जातात. मग वेन वी आर रीडिंग बुक्स यू कॅन फाइंड सच काइंड ऑफ सेंटेन्सेस. वेन यू आर रीडिंग मॅगझिन्स you can find such kind of sentences. If you are reading novels you can find this kind of sentences. म्हणून आम्हाला अशा प्रकारचे वाक्य माहीत असणं गरजेचं आहे. आपण तिन्ही कंपॅरेटिव्हली सेंटेन्सेस किंवा टेन्सेस बघितले. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये मला नाही वाटत काही डाऊट असेल, पण असला तरी आपण विचारला पाहिजे.